नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साई लक्ष्मीज रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारी मसाला खिचडी। तर चला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल टाकूया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी। मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे त्याच्यामध्ये। आता इथे मी थोडेसे खडे मसाले घेतले, दालचिनी, लवंग, मिरे आणि तेजपत्ता ते टाकून घ्यायचा। ते छान भाजलं की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा, थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आणि एक दोन पानं पुदिना टाकायचं। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। हे चांगलं परतून घ्यायचं। आता कांदा टाकायचा। कांदा पण चांगला परतून घ्यायचा। कांद्याचा कलर चेंज होऊस तर परतून घ्यायचं। आता थोडीशी मिरची टाकायची कापलेली। पत्ता गोबी पण घालून घ्यायची त्याच्यामध्ये। आता पत्ता गोबी चांगली मिक्स करून घ्यायची। आता टोमॅटो टाकायचा, शिमला मिर्च पण टाकायची। हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता वाटाणा टाकायचा। चांगलं परतून घ्यायचं। या सगळ्या भाज्या चांगल्या भाजेपर्यंत परतायच्या। आता मोड आलेली मटकी पण टाकून घ्यायची। मटकी पण चांगली परतून घ्यायची। आता कापलेला बटाटा टाकायचा। परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। आता इथे आपले बेसिक मसाले टाकायचे। पहिल्यांदा सब्जी मसाला टाकलाय, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद। आता हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्या। सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे, घमघमाट वास सुटेपर्यंत। आता थोडीशी कोथिंबीर टाकायची। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। सारखं मिक्स करत राहा, नाहीतर खाली चिकटेल सगळ्या भाज्या। आता धुतलेला 1 कप तांदूळ टाकायचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं तांदूळ पण। एक चमचा मीठ घालायचं चवीप्रमाणे। वरून थोडंसं मी अजून टाकले। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही खिचडी खायला खूप छान लागते, तुम्ही पण बनवा एकदा। जर एकदा तुम्ही बनवली तर परत परत अशी बनवून खाल। आता गरम पाणी टाकले मी ह्याच्यामध्ये। थोडंसं गरम पाणी टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, नाही तर चिकट पण होऊ शकते। एकदा मिक्स करून घ्या अजून। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मीडियम गॅसवर शिजायला ठेवायची।
तुम्ही बघू शकता ही खिचडी किती सुंदर झाली. ही खिचडी दही पापड किंवा लोणच्यासोबत खूपच छान लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी साई लक्ष्मीज रेसिपीज पाहत राहा आणि खात राहा. धन्यवाद.